माझं नाव संजय मधुकर जोशी. मी गारखेड्याला छत्रपती संभाजीनगर इथे राहतो. एक दिवस रात्री माझ्या दाताला खूप त्रास होऊ लागला. म्हणजे माझा तो दात खूप ठणकू लागला आणि रात्रभर मी झोपू नाही शकलो त्याच्यामुळे. खूप दाताला ठणक लागत होती. मी रात्रभर जागा होतो. दुसऱ्या दिवशी मी नवले सरांच्या नवले डेंटल केअर सेंटरला आलो. मी नाव अगोदरच ऐकलेलं होतं. इथं आल्यानंतर मला नवले सरांनी चेक केलं आणि चेक केल्यानंतर ज्या दाताचा माझा प्रॉब्लेम आहे त्याला सगळं त्यांनी व्यवस्थित डायग्नोज करून, म्हणजे एक्सरे काढून, व्हिडिओज काढून आणि सगळे पूर्ण खालचे आणि वरचे सगळे दात अगोदर चेक केले आणि जो पर्टिक्युलर दात माझा खूप दुखत होता त्या दाताला रूट कॅनल करावं लागेल असं त्यांनी मला सजेस्ट केलं. आणि कधी करायचं आणि केव्हापासून आपण ही ट्रीटमेंट चालू करू हे सरांनी विचारलं. माझ्या वेळेप्रमाणे घरात मला त्रास खूप होत होता आणि मला तर इमिडिएट ते रूट कॅनल करायचंच होतं. तर फॉर्च्युनेटली सरांनी त्याच दिवशी मला संध्याकाळची 6:30ची अपॉइंटमेंट दिली रूट कॅनलसाठी. आणि मी संध्याकाळी बरोबर 5-10 मिनिटं अगोदर इथं आलो. एकतर इथं वेळा खूप चांगल्या पाळल्या जातात. म्हणजे ज्या वेळेला अपॉइंटमेंट दिलेली आहे त्या वेळेला अगदी बरोबर तुम्हाला आतमध्ये घेतलं जातं. त्याच्यामुळे आपण सुद्धा वेळ पाळायला पाहिजे, वेळेवरच यायला पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी एकदम स्ट्रीमलाईन असतात इथे. म्हणजे जेव्हा आपण ट्रीटमेंटला येतो तेव्हा त्या ट्रीटमेंटला काय काय गोष्टी लागणार आहेत, सगळे इक्विपमेंट्स आणि लागणाऱ्या गोष्टी सगळ्यांची पूर्वतयारी एकदम व्यवस्थित केलेली असते. त्याच्यामुळे आपलं जे काम आहे त्याच्यामध्ये डिले होत नाही, कमीत कमी वेळेमध्ये आणि खूप व्यवस्थितरित्या सरांचं ट्रीटमेंट करायची पद्धत आहे. आणि सर या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत आणि सरांचा स्टाफही खूप पोलाईट आणि खूप ऍक्टिव्ह आहे आणि खूप कोऑपरेटिव्ह पण आहे. म्हणजे कुठल्या ट्रीटमेंटला काय सगळं लागणार आहे ते सगळं त्यांचं अगोदर सगळं रेडी असतं. आणि पहिल्या दिवशी जी माझी रूट कॅनल ट्रीटमेंट झाली, या ट्रीटमेंटमध्ये अजिबात मला पेन झाला नाही. म्हणजे इट इज अ पेनलेस ट्रीटमेंट. एक लोकल अनेस्थीशियाचं छोटंसं सरांनी इंजेक्शन त्या दाताच्या आजूबाजूला दिलं आणि पूर्ण ट्रीटमेंट ही अगदी कशी झाली ते कळलं सुद्धा नाही, इतकं ते पेनलेस होतं. हे खूप स्किलफुल जॉब आहे. याच्यामध्ये खूप अगदी बारकावे बघावे लागतात आणि अगदी एम मध्ये किंवा त्याच्याही पेक्षा कमी मेजरमेंट्स मध्ये हे सगळे काम करायला लागतात. किंवा ते दातामध्ये जे छिद्र पाडलं जातं किंवा त्याच्यावर जे क्लिनिंग केलं जातं, त्याचं जे मेडिकेशन केलं जातं, या सगळ्या गोष्टी अगदी खूपच ॲक्युरेट आणि खूपच व्यवस्थित झाल्या. आणि पहिल्या दिवशी जो प्लान ठरला होता त्या प्लान प्रमाणे सगळं केल्यानंतर मला एकदमच रिलीफ मिळाला. त्या दिवशी रात्री मला खूप चांगली झोप लागली. दात अजिबात माझा काही ठणकला नाही किंवा काहीही पुढे त्रास झाला नाही. आणि मग काही गोळ्या आणि काही औषधं, ब्रश, पेस्ट असं सरांनी प्रिस्क्रिप्शन दिलं, त्याप्रमाणे मी रेग्युलर घरी ते सगळं फॉलो करत गेलो. 2 दिवसानंतर परत मला बोलावलं. परत रूट कॅनलच्या ट्रीटमेंटचा दुसरा भाग किंवा दुसरा टप्पा त्या दिवशी कंप्लीट करण्यात आला. आणि मग त्याच्यानंतर मेजरमेंट्स वगैरे घेऊन त्याच्या कॅपिंगसाठी ते लॅबला पाठवून नंतर तिसऱ्या सिटिंग मध्ये ती कॅप बसवण्यात आली. तर असं हे जे सगळं पूर्ण माझं रूट कॅनल आहे खूपच व्यवस्थित आणि अगदी वेळच्या वेळी, टाइम टू टाइम आणि काहीही त्रास न होता फारच योग्य रीतीने नवले सरांनी हे सगळं केलंय आणि त्यांच्या स्टाफनी खूपच चांगलं कोऑपरेट याच्यामध्ये केलंय. वेळोवेळी काय त्रास होतो का, व्यवस्थित बसलंय का, बरोबर वाटतंय का, कम्फर्टेबल आहात का, असे सगळे प्रश्न विचारून अगदी खूप व्यवस्थितरित्या ही सगळी ट्रीटमेंट पार पडली. परत वेळोवेळी सरांनी काउन्सिलिंग पण केलं की काय खायचं, काय खाऊ नये किंवा त्याच्याने काय त्रास आता होणार नाही. तर हे सगळं खूप छान झालं. त्यासाठी मी नवले सरांचे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो. नमस्कार.